नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे पुण्याजवळील एक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणी भुलेश्वर मंदिर येथे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस 700 फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप. आज आम्ही आलो आहे पुण्यापासून 8 किलोमीटर अंतरावरती भुलेश्वर मंदिर येथे. तर हे मंदिर पाहण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. पुरातन मंदिर आहे. ते मंदिर कसे आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. हे मंदिर पुरंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये यवत गावाजवळच्या टेकडीवरती आहे. तर हे मंदिर कसे आहे ते आपण आता पाहणार आहोत. चला तर इथे या टेकडीवरती या मंदिराजवळ आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला आधी पार्किंग लागतं. 2 व्हीलर पार्किंग आहे आणि त्याच्यानंतर इकडे 4 व्हीलर पार्किंग आहे. गाड्या आपल्या पार्क करून परत आपल्याला वरती मंदिराकडे जायचं आहे. आम्ही आता इकडून पाठीमागून जो नवीन रस्ता केला आहे त्या मार्गाने आलेलो आहे. माझ्या उजव्या बाजूला एक पायऱ्या मार्ग दिसतोय, तो बहुतेक जुना रोड आहे. तर तो पण कसा आहे ते आपण आता नंतर बघूया. आता आधी मंदिराकडे जाऊया आणि दर्शन घेऊया. मंदिरामध्ये जाण्याआधी चप्पल काढून पाय धुवून पुढे जायचे आहे. मंदिराचा परिसर पूर्ण दगडी बांधकामामध्ये पाहायला मिळतो. मंदिराच्या बाहेर एक मोठी आणि आकर्षक घंटा आहे, जी लक्ष वेधून घेते. आणि खास गोष्ट म्हणजे हे मंदिर दुमजली म्हणजेच 2 मजली आहे. वरच्या मजल्यावर मुख्य गाभारा असून तिथे शिवलिंग आहे. ही रचना इतर मंदिरांपेक्षा वेगळी आणि खास आहे. या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत 3 मुख्य लिंगे 3 कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे उंबरठ्याच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एका आड एक मांडणी केलेली आहे. मंदिराच्या भिंतींवर अप्रतिम कोरीवकाम आणि शिल्पकला पाहायला मिळते. जरी काही शिल्पे परकीय आक्रमणात नुकसान झालेली असली तरी कोरलेली शिल्पे खूप सुंदर आहेत. मंदिराची रचना अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. बाहेर नंदी मंडप असून नंदीची मूर्ती खूप सुंदर आहे. मंदिराभोवती रामायण आणि महाभारतातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत, जसे द्रौपदी स्वयंवर, भीष्माचा शरपंजरा आणि भीमाचे पराक्रम. या मंदिरावर हेमाडपंथी शैलीसोबत दक्षिणेकडील होयसळ शैलीचाही प्रभाव दिसतो. 18व्या शतकात मराठा काळात याचा जीर्णोद्धार झाला. दर सोमवारी येथे यात्रा भरते आणि श्रावण महिन्यात पालखी निघते. महाशिवरात्रीला येथे खूप मोठी गर्दी होते. मंदिरातून बाहेर आल्यावर मंदिराची बाह्य रचना आपल्याला दिसते.
मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहे. मंदिरामध्ये आणि मंदिराच्या परिसरामध्ये फोटोग्राफीसाठी अलाव केलेले नाही आहे, तरी पण जसं जमेल तसं मी शूटिंग केलेलं आहे. आता पुढे काय काय आहे ते आता आपण बघूया. 1634 मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव यांनी या डोंगरावर दौलत मंगळ नावाचा किल्ला बांधला. आजही त्याचा भग्न बुरुज देवळाकडे जाताना दिसतो. 1737 मध्ये ब्रह्मेंद्र स्वामींनी या मंदिराचा मोठा जीर्णोद्धार केला. त्यांनी नगारखाना, सभामंडप आणि शिखरे बांधली. यासाठी त्या काळात मोठा खर्च करण्यात आला. इतिहासात असेही सांगितले जाते की दमाजी गायकवाड यांनी जीर्णोद्धारासाठी मदत केली आणि वसई विजयाच्या निमित्ताने चिमाजी अप्पा यांनी येथे दान दिले. यामुळे आज आपल्याला हे मंदिर भूमिज आणि मराठा शैलीचे सुंदर मिश्रण म्हणून पाहायला मिळते. हे मंदिर आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे ASI द्वारे संरक्षित स्मारक आहे. आत्ता ज्या आपण पायऱ्या उतरून आलो त्याच पायऱ्यांच्या बद्दल मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की आपण पायऱ्या आहेत ज्याद्वारे आपण मंदिराकडे जाऊ शकतो. तर आता मी जिथे आलो आहे तिथे एक असं ठिकाण आहे. ते कोणतं ठिकाण आहे आणि काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. चला तर मग. आत्ता आपण ज्या ठिकाणी आहे हे ठिकाण एखाद्या मंदिरासारखं दिसतंय, पण मंदिराचा इथे काही बोर्ड नाही आहे, त्याच्यामुळे नेमकं हे ठिकाण कसलं आहे ते आपल्याला समजत नाही आहे. तर पुढे जाऊन बघूया पुढे काही बोर्ड वगैरे आपल्याला दिसतो का ते. तर आता इथे पुढे आल्यानंतर इथे बोर्ड आहे आणि त्याच्यावरून आपल्याला समजते की इथे हे आनंद आश्रम आहे, म्हणजे एखादा आश्रम आहे. या आनंद आश्रमाच्या बाजूलाच एक मला गुहासारखं असं काहीतरी दिसतंय, ते मी आता तुम्हाला दाखवतो. तर इथे बघितलं तर आपल्याला गुहेच्या स्वरूपात इथे दिसतंय. आतमध्ये अजून किती लांब आहे माहीत नाही, आपण आतमध्ये नाही जायचं. मित्रांनो, या भुलेश्वर मंदिरामध्ये येऊन आपण हे मंदिर पाहिले, मंदिराचा आजूबाजूचा परिसर पाहिला, हे आश्रम बाहेरून कसे आहे ते पाहिले आणि जेवढा भाग इथे दाखवता येईल तेवढा भाग मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या प्रतिक्रिया नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.